उरलेला मसाला भात तुम्ही देखील फेकून देता का? तर उरलेला भात फेकू नका. फक्त 5 मिनिटात असा क्रिप्सी मसाले भात तयार करा. कसा बनवायचं ते माहीत नाही? काही हरकत नाही, मी सांगते, लक्ष देऊन बघा. आज मी तुम्हाला असे ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे भात अगदी क्रिप्सी आणि टेस्टी होतो. हा एकदम झटपट रेसिपी आहे. जेव्हा वेळ कमी असेल तेव्हा परफेक्ट. नमस्कार, मी क्रांती आणि क्रांतीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. अशा सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सगळ्यात आधी आपण घेतलेला आहे शिल्लक राहिलेला रात्रीचा मसाले भात. हो, कालचा भात आहे. लेफ्टवर भात असला की ही रेसिपी बेस्ट लागते. आता कांदा आणि मसाले थोडेसे घेऊयात आपण आणि काय करूयात, पॅन गरम करून घेऊयात. तवा बरं का, आता तवा छान असा गरम करून घेऊयात. तवा चांगला गरम असला पाहिजे बरं का, तेव्हाच क्रिप्सनेस येतो. त्यात तेल घालून घेऊयात. तेल घातल्यानंतर जिरे आणि मोहरी घालूयात. जिरे मोहरी छान तडतडली की थोडासा लसूण घालायचा. लसूण अगदी ऑप्शनल आहे बरं का, इच्छा असेल तर घाला, नसेल तर नाही घातला तरी चालेल. आता यामध्ये घालायचा आहे कांदा आणि कांदा छान असा गुलाबी रंग येईपर्यंत परतूयात. तेल घातलेलं आहे त्यामुळे कांदा छान परतला पाहिजे. आता थोडा क्रिप्सी झाला की टेस्ट अजूनच वाढते. आता त्यामध्ये मसाले घालून मिक्स करूयात. मसाले काय घातले ते तर तुम्ही पाहिलेलंच आहे. आता लेफ्टवर भात ॲड करूयात, म्हणजेच रात्रीचा राहिलेला भात आपण वाटीमध्ये काढून ठेवतो ना, तर तो भात आपण यामध्ये घालूयात. भात हलक्या हाताने मिक्स करा, नाही तर चुरडेल. पण मी हाताने मिक्स न करता आपल्या उलातण्यानं छान असा मिक्स करून घेतलेला आहे. ही मात्र स्टेप अजिबात स्किप करू नका, इथेच क्रिप्सनेस तयार होणार आहे. आता भात थोडा वेळ तसाच ठेवूया. अजिबात त्याला जास्त हे करू नका. असं सतत थोडं हलवून ठेवा आणि मग बघा आपल्या भाताचा क्रिप्सनेस किती छान होतो. बघा किती मस्त क्रिप्सी झाला आहे ना. वास तर काय अगदी खमंग आलेला आहे. बघा किती मस्त रंग, टेक्स्चर आला आहे. हा भात चहासोबत किंवा असंच खायलाही खूप मस्त असतो नाश्ता म्हणून. आता नाश्ता बनवायचं टेन्शन संपलं की नाही, तुम्ही लेफ्टवर भात कसा वापरता कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा सोप्या रेसिपीजसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला आता भात घेऊयात खायला. वरून थोडी कोथिंबीर असेल तर नक्की टाका. चला भेटू उद्या अशाच नवनवीन झणझणीत चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, मजेत राहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात राहा. चला भेटू उद्या. बाय.